आवाज लोकशाहीचा मध्ये आज आपण पाहणार आहोत पालघरमधील नागरिकांच्या समस्या नेमक्या काय आहेत त्या। आवाज लोकशाहीच्या या मराठी वृत्तवाहिनीच्या विशेष कार्यक्रमामध्ये आपलं सर्वांचं स्वागत मी प्रवीण बाबरे करतोय। आज आपण आलो आहोत पालघर जिल्ह्यातील नागझरी मासवण या गावामध्ये। याच गावाच्या शेजारून जवळपास मुंबई वडोदरा एक्सप्रेसवेचं काम आहे मोठ्या प्रमाणात चालू आहे। मात्र हेच गाव आहे, ह्याच गावातील जे स्थानिक रस्ते आहेत हे स्थानिक रस्ते कुठेतरी दुर्लक्षित झालेले आहेत। त्यामुळे येथील स्थानिकांशी संपर्क साधण्यासाठी त्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेण्यासाठी आपण या गावामध्ये आलेलो आहोत। चला तर जाणून घेऊयात स्थानिकांच्या समस्या। इथला जवळजवळ 25,000 लोकसंख्या असलेली ही वस्ती असलेली पण इथे अजूनही धुलखात पडलेल्या रस्त्यात चिघळत आहे। आज आम्ही ह्यासाठी संघर्ष समितीमार्फत अनेक शासकीय कर्मचाऱ्यांना अनेक शासन दरबारी निवेदनं दिली पण आम्हाला काहीच मिळालं नाही। म्हणून 1 ऑगस्ट 2023 रोजी आम्ही मासवण येथे हा मार्ग रोखून रास्ता रोको करून शासनाला आवाज दरबारी पोहोचवला। त्यावेळेस आम्हाला आश्वासन दिलं की ऑक्टोबर महिन्यापर्यंत हा रस्ता मार्गी लागेल, पण अजूनही रस्त्याची काही शहानिशा झालेली नाही आहे। तरी एकच विनंती तुमच्या माध्यमांमार्फत करतोय की नक्कीच आमचा आवाज शासनापर्यंत पोहोचावा आणि आमच्या 25,000 लोकसंख्येला न्याय मिळावा। हा मासवण ते नागझरी रस्ता एवढा खराब झालेला आहे। मी मोटरसायकल चालवतो पण अजिबात ते मोटरसायकल पण चालवते आणि कंबरे पण एवढा त्रास होतो ना, घरी गेल्यानंतर झोपता पण येत नाही अशी परिस्थिती आहे। तर हा रस्ता कसाही करून बनवण्यात यावा। हा जाम अडचण आहे, वेळेवर बस नाही येत, वेळेवर चालायला मुलं पोहोचत नाही। आम्हाला रस्ता चांगला पाहिजे। मग तुम्हाला आता इथून बाजारात जायचं असेल चालत जायला लागते, बस नाही येत वेळेवर तर पाय प्रवास करतात, निमरात जायला लागते उन्हात। आम्ही बोलतो तिकडे अधिकाऱ्यांना, बरोबर ते काय तुम्हाला चालायच लागेल ना ते रस्त्याला। काय मागणी आहे तुमची? रस्ता चांगला झाला पाहिजे। खड्ड्यातून बस काढताना काय अडचणी येतात का? किती त्रास होतो आम्हाला, पण शेवटी नाव इलाजाची गोष्ट आम्हाला चालवायच लागतं। गाडी वेळेवर जाते का? शाळेमध्ये वगैरे वेळेवर नाही जात, अर्धा तास लेट होते। रस्ता हा किती वर्ष झाले तो चांगला नाही मिळत आम्हाला। वेळेवर बस नाही येत आम्हाला, प्रवासीला जायला कोणी आजारी पडतो, कोणी भाजीपाला घेऊन जातो, तो टायमावर वेळेवर पोहोचत नाही बसी। रस्ता खराब मुले आमच्या नेहे गावात आम्ही नेहेगावची मी राहणारी मेडीपाडा आमच्या रस्त्याची हालत अशी की आम्ही येता जाता म्हणजे लहान पोरं असू द्या किंवा गरोदर माता, आम्ही आशाचं काम करते। तर माझ्या मातेला नेताना मला खूप त्रास होतो, वेळेवर गाडी भेटत नाही आणि खड्डे असल्यामुळे कोणी जर रिक्षावाला केला तर त्याला एक्स्ट्रा भाडं द्यावं लागतं आणि टायमाला आम्ही दवाखान्यात पोहोचू शकत नाही। तिच्यामुळे तिला व्यवस्थित वेळेवर उपचार पण आम्ही करू शकत नाही। तर आम्हाला बसची व्यवस्था वेळेवर झाली पाहिजे, रस्ता पण आम्हाला म्हणजे लवकर करून मिळाला पाहिजे, जेणेकरून आम्ही वेळेवर आमचा पेशंट आमच्या PSC पर्यंत आम्ही नेऊ शकू, तिला व्यवस्थित वेळेवर उपचार देऊ शकू। बस एवढीच आमची विनंती आहे तुम्हाला। आंदोलनाची पुढची दिशा ह्या येणाऱ्या इलेक्शनवरती 2024चं जे इलेक्शन जे लागेल लोकसभा आणि विधानसभा ह्याच्यावरती इथून स्थानिक ग्रामीण भागामधनं सर्वांचा विरोध असेल आणि येणाऱ्या निवडणुकांवरती बहिष्कार टाकू। कारण इथून असलेले स्थानिक प्रतिनिधी आमदार असतील, खासदार असतील, ह्याने त्वरित इथे लक्ष घालून आणि हा रस्ता मार्गी लावा अशी इथूनल्या लोकांची, स्थानिक लोकांची मागणी आहे आणि ती त्यांनी पूर्ण करावी ही आमची अपेक्षा आहे। आज आमच्या ग्रामीण भागातली बरीचशी लोक बोईसर MIDCमध्ये काम करतात आणि त्या लोकांना वाहतुकीमुळे भरपूर त्यांना त्रास होतोय आणि आशिया खंडातील सर्वात मोठी औद्योगिक वसाहत बोईसर MIDC आहे आणि त्या MIDCत लोक बरीचशी काम करतात पण त्या लोकांना काम करण्यासाठी वेळेवर पोचता येत नाही। मला सांग, पावसाळ्यात वगैरे रस्त्याची अवस्था काय असते, कशा प्रवास करावा लागतो? पावसाळ्यात ह्या रस्त्यांची दुरवस्था एवढी खराब आहे की त्या रस्त्यांना शाळेत जाणाऱ्या मुलांना फार त्रास होतो आणि भरपूर लोकांची गैरसोय होते। सार्वजनिक बांधकाम विभागाकडे वारंवार आम्ही पत्रव्यवहार करून सुद्धा ते आमच्या रस्त्याच्या बाबतीत दुर्लक्ष करत आहेत आणि जर हे वारंवार त्यांचं हे वागणं असेल तर आमचं पुढचं पाऊल हे तीव्र आंदोलनाचं असेल। हे सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी सचिन पाटील यांना मी आवाहन करत आहे। याआधी सुद्धा आपण या रस्त्यासंदर्भात आंदोलन केलं होतं, मोठ्या प्रमाणात रास्ता रोको झालेला होता, शासनाकडनं लेखी आपल्याला आश्वासन सुद्धा मिळालं होतं, काय म्हणाले याबद्दल? सर्व आम्ही पत्रव्यवहार करून सुद्धा ते लोक आम्हाला उडाउडीची उत्तरं देत आहेत, कोणी आमच्याकडे लक्ष द्यायला तयार नाहीत।
नाही राजकीय लोक द्यायला नाही शासकीय लोक द्यायला तयार आहेत. आता ह्याचं पुढचं आंदोलन हे आम्ही लोकशाहीतून करणार. आमच्या या शाळेत जायला रस्ता आहे पण तो खूप लेट जातो. आम्ही टायमावर शाळेत पोहोचू नाही शकत. आम्ही शाळेत काय रस्त्यावर तुम्ही लेट जाण्याचं शाळेतले लेट जाण्याचं कारण काय? रस्त्यावर खूप खड्डे वगैरे आहेत आणि मग त्याच्यामुळे बस पण लेट येतात आणि जाण्यासाठी खूप उशीर होतो. काय परिणाम होतो याचा नेमका तुमच्या शिक्षणावर? शाळेची वेळ असते त्या टायमावर पोहोचत नाही आणि उशीर खूप होतो. अजून सांगायचं म्हणजे का दुसरीमुळे शाळेत लवकर जातात. दुसऱ्याकडचे रस्ते ठीक आहेत पण हा रस्ता खूप वाईट आहे अवस्था आहे रस्त्याची. काय मागणी आहे शासनाकडे? शासनाकडे हीच मागणी आहे की आमचा हा रस्ता व्यवस्थित करून द्या. आज आपण जाणून घेतले आहेत पालघर जिल्ह्यातील बोईसर नागझरीमधील नागझरी मासवण या गावातील जो मुख्य रस्ता आहे या मुख्य रस्त्यासंबंधित आपण नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या आहेत. जवळजवळ 60 ते 70 वर्षांपासून हा रस्ता हा प्रलंबित आहे. कुठल्याही प्रकारचं काम या रस्त्यावर झालं नसल्याचं या नागरिकांनी सांगितले आहे. त्यामुळे येणाऱ्या लोकसभाची जी निवडणूक आहे या निवडणुकीवर येथील स्थानिक नागरिक बहिष्कार घालणार असल्याचं नागरिकांनी सांगितलं आहे. प्रवीण बाबरे, लोकशाही मराठी, पालघर. आणि यानंतर बुलेटिनमध्ये आता आम्ही इथेच थांबतोय. ताज्या बातम्यांसाठी पाहत राहा फक्त लोकशाही मराठी. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.